हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे मी काढत आहे आता रांगोळी. आता वाजले 10:30 सकाळचे आणि किट्टू खेळत आहे. तो पण रांगोळी काढत होता, बघू शकता इथे तो काही काही करत होता. आणि इथे मी रांगोळी काढत आहे. तितकी झाली, आता मी पुन्हा रांगोळी काढून घेते आधी. माझं रांगोळी चालू आहे काढणं. किट्टू आता तर आता इथे मी काढत आहे रांगोळी. रांगोळी काढण्यात किट्टूलाही फ्रेश करते आणि मग मी पण फ्रेश होते. आज आहे किट्टूला सुट्टी. तर चला ती रांगोळी काढून घेते. आणि बघा कसं जमली रांगोळी, कशी वाटली रांगोळी तर प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगाल. तर चला मी ती रांगोळी बनवून घेते. तर इथे माझी रांगोळी झालेली आहे फायनली. कशी वाटली रांगोळी तर प्लीज नक्की सांगाल. छान वाटत आहे. तर इथे विठ्ठल जमले लागत ते मला नक्की सांगाल कमेंटमध्ये. तर इथे किट्टू कलर करत आहे. त्याला मी फ्लावर काढून दिलं आणि तो कलर भरत आहे. बरोबर काय नव्हतं कर. तुला सांगितलं ना कसं कलर भरायला लागते. तर आणि बरोबर थोडं थोडं सोडायचं. गुड बॉय. सर भरते सगळ्या फ्लॉवर मध्ये भरून घे. तर आता वाजत आहे सायंकाळचे 6:30. आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि किट्टू फ्रेश व्हायचं झोपून उठलेला आहे. आणि आता मी खाली जाऊ. आणि काल रात्री आम्ही 11:30 वाजता रात्री गेलो आणि किट्टूला पांड्या गाडी पाहिजे म्हणजे त्याला पांड्या गाडी घेऊन दिली. ऍक्च्युली काय किट्टूकडे पांड्या गाडी होती आधीची, पण त्याचा टायर तुटलेला होता चाका. तर तो खूप दिवसाचा मागे लागला होता की मला पांडा गाडी पाहिजे. तर आम्हाला असं वाटलं की तो आता त्यांनी चालवलं तर काय चालवणार म्हणून. पण तो म्हणे की मला आणखी पाहिजे, मला आणखी चालवायच्या बरोबर पांडा गाडी. तर त्याला म्हटलं की आता तू तर चालवली किट्टू. नाही मम्मी म्हणे मला चालवायचं आहे म्हणे पांडा गाडी म्हणे. तर मग तो खूपच मागे लागला. त्याला म्हटलं की ठीक आहे. त्या दिवशी त्याला म्हटलं की तुला ठीक आहे, तुला उद्या घेऊन देईन म्हणून. तर स्कूलमधून आता खूपच त्रास द्यायला लागला की पप्पा मला आता पांडा गाडी पाहिजे पांडा गाडी. तर मग पवन पण बाहेर गेला. तर तो पण उशिरा आला. 11 वाजता तो म्हणजे मला वाटतं रात्रीचे 11 वाजता घरी आला. तर मग आम्ही त्यावेळेस शॉप सगळे बंद होतात. इकडे ॲक्च्युली किट्टू आवाज नाही करू बेटा, मग ब्लॉगमध्ये कसं सांगणार मी. तर रात्री 11 वाजता मग किट्टूला नाही का आम्ही घेऊन गेलो जरीपटकेला. तर तिथे आम्हाला मिळालं. बरं झालं की फायनली. ॲक्च्युली ती बघायलाही नाही भेटलं, त्यांनी क्लोज केलेलं होतं. जी होती बाहेर त्यांनी ती आम्हाला दिली पांडा गाडी. तर जशी मिळाली मग पवनी की जाऊ दे, जी मिळाली ती घेऊन घे म्हणून. तर तो त्याचा मला आवाज पण आवडला आणि त्याला म्हटलं की सकाळी की आपण जाऊ त्याला रिटर्न करू, दुसरी घेऊन घेऊ म्हणून एक्सचेंज करू. तर तो म्हणते की नाही मला तर हीच आवडली. तर तो पांडा गाडी चालवत आहे इथे. आणि मी ही रात्री त्याला 11:30 वाजता पांडा गाडी भेटली. कधी कधी मुलांना काय काय वस्तू कधी लागते, त्याला कोणती वस्तू कधी आवडली म्हणजे असं मनात त्यांनी ठरवलं की मला पाहिजे, तो लगेचच म्हणजे मला म्हणते की आम्हाला आत्ताच पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून. हो बचपन की खिलोने. आणि आता तुझी काय बाईक आहे, कार आहे, ती नाही चालवणार आहे ना. आणि मॅच रांगोळी काढली, तुम्हाला दाखवलं असेल मी. तर किट्टूने पण व्हिडिओ बनवला मी काढताना. तर आज बघू मंदिरात जायचा विचार चालू आहे. आमच्या सोसायटीमध्ये जो मंदिर आहे गजानन मंदिर, तिथे छान डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर सजवलेलं आहे. आणि पाऊस एवढा आहे, भरपूर पाऊस आहे. किट्टू आवाज भरपूर येत आहे बेटा, थोडं 2 मिनिटं थांबणं. तर मंदिरात जायचा प्लॅन चालू आहे. बघूया पाऊस गेलं की मग किट्टूला घेऊन जाणार मी. तर आज मोहरम पण आहे. तर विचार केला होता की थोडंसं खिचडा बनवू म्हणून. तर चला बघते आणि मला दाखवते रांगोळी काढलेली. पाऊस पण भरपूर येत आहे. थांबला का तर माहिती नाही पाऊस. इथंच थोडंफार आहेच. तर आणि किट्टूची मस्ती चालू आहे.
आणि ते किट्टूचा ब्लॉग पण चालू होता. तर चला मी बघते काय बनवते. तर विचार केला की साबुदाण्याचे वडे बनवणार आणि भगरचा भात खाणार, तर ते करणार. काहीतरी डिफरन्स करू म्हटलं. आणि चला कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवते मी रांगोळी आणि देवपूजा करते. आता किट्टू जा ना, हातपाय धुवून ये ना, जा ना, फ्रेश हो ना. ये किट्टूची पांडा गाडी न्यू. आधी कुठला कलर होता तुझ्याकडे पांडा गाडीचा? रेड आणि येलो. आता कुठला कलर आहे? तुला आवडली बेटा? त्याचा आवाज कसा येत आहे सोनू? जा फ्रेश वगैरे हो ना, चल ना. तर चला आता ह्याचा गाडीचा आवाजच राहणार. आणि ते मी गहू दळण न्यायचे होते, तर ते काढून ठेवले बाहेर. आणि ते गहू मी भिजवत ठेवलेले होते, त्याचं मी थोडंसं त्याला पाण्याचं त्याला थोडंसं त्या कुटून घेते याचं हे बनवायसाठी आपलं. हो रांगोळी दाखवते. याचं आपलं खिचडा बनवणार. नाही इकडून दिसतात ना बेटा. तिथे काढली मी छान रांगोळी, पण माहिती नाही कोणी मिटवली, तर तिथे पोट. आणि किट्टू इथे आलेला आहे. चला फ्रेश वगैरे पण दिवा वगैरे लावू भेटू. छान आहे ना. मम्माने कशी काढली रांगोळी? किट्टून इथे काढली. इथे गाडी चालवणार तो लॉबी मध्ये. ठीक आहे, ये लवकर घरी आतमध्ये. चला येता का? कोणता पायलट? सस्ता पायलट? पहिल्यांदाच ऐकत आहे सस्ता पायलट. हो का? आज मला फुलं पण मिळाले नाही. पाऊस येत होता इतका की मला जायला नाही मिळालं. आणि चला सस्ता पायलट आहे. जा फ्रेश वगैरे हो लवकर, जा पटकन. आणि किट्टूला आज मी विठ्ठल बनवणार होती, पावसाच्या ह्याच्याने काहीच नाही झालं. बाहेरच जाणं नाही झालं. पुन्हा मन खराब केलं पावसाने. आता तुझ्यासाठी कपडे बघ किती आबाड गडगड करत आहे. सब वीज पण कडकडलं आहे एकदम. आता लागते लाईट होते ना. पण सामान बरोबर बंद महंगी आ रही है. तो चलो ठीक है. आपको मैं सस्ता गाड़ी का स्टंट दिखाता हूँ. स्टंट दिखाता हूँ. स्टंट देखो किट्टू का स्टंट देखो. खूपच मस्ती झाली तुझी. चला जा फ्रेश हो लवकर किट्टू. तुझे बट चू 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 करत आहे. तर इथे मी आपला खिचडा बनवण्यासाठी मी आधी गहूला नाही का थोडा वेळ भिजवलं आणि मग सुकवलं. याला थोडंसं ड्राय केलं, कापडनी पुसलेलं. आणि त्याचं याला मी हे करत आहे. त्याच्यातलं जे हे आहे ना, 2 तुकडे करायचे. आणि त्याचं जे हे राहतं ना स्किन, ती निघाली पाहिजे, ते काढत आहे. आणि ते किट्टून माझी हेल्प करत आहे. तिथे किट्टू माझी मदत करते. हळूहळू बघशील.
जोराने करना होता है जिसकी बळबळ आली पाहिजे. बरोबर आली पाहिजे. हो ठीक आहे, चल मी पण करून घेते. आधी थोडंसं राहिलंय. तुम्हाला तर माहित असेल, आज माझे एक दोस्त होते, इथे एक बंगला होता, इथे एक माझा दोस्त होता. चला 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 लवकर. तर पाऊस थोडा थांबला तर आम्ही चाललो मंदिरात किटूला घेऊन. इथे बंगला आहे, इथे माझा एक दोस्त होता, इथेपर्यंत मी खूप खेळलो. इथे पुरी सार पुराणी गोष्ट आहे. छान पुराणी गोष्ट आहे. चला लवकर तुझी दोस्ती आठवण येते का? गार्डन मध्ये बघा किती गवत झालेले आहे. मग असं एवढं गार्डन मध्ये जाऊच नाही. मंदिर आलेलं आहे. चला किटू लवकर. तिकडे आहे किट्टू, मंदिराकडे नाही काढायचं. किट्टू मंदिर चल काढ. काय ना तिकडे पाय पुसायला आहे जागा. चल काढ ना. पुस तिथे व्यवस्थित. आणि बरोबर माझा हात पकडता, पडशी नाही तर. बनाना. तर आताच थोडा वेळेला मी मंदिरातून आलो आणि आता ड्रेस वगैरे चेंज करते. तेव्हा देत आहे 9 आणि ते किटू खाते लॉलीपॉप. आणि आता फ्रेश आधी पटकन ते कपडे चेंज वगैरे कर. तर इथे मी आता खिचडाचं तयार केलं तर ते हा खा. तर ते इथे होत आहे. आणि मग नंतर गरम गरम साबुदाणा वडे करील. एका साईडला इथे छान बटाटे बॉईल करायला ठेवले होते, ते पण झालेले आहे. आणि साबुदाणा मी करून ठेवलेला होता. तर चला कंटिन्यू राहा. तर इथे की तुम्हाला बटाटे शिवलू लागत आहे आणि इथे मी करत आहे साबुदाण्याचे वडे तयार करत आहे. नाही तर माझा किट्टू खूप मेहनत करते, मला खूप काम करू लागते. का बरं करायचंय की तुम्ही करते ना? मला नाही येत, तुला येते. खूप केले. तर या साईडला मी साबुदाण्याचे वडे केलेले आहे आणि ते मी छान असं गरम गरम बगर बनवले आहे, बनवते झाले आहे. आणि किट्टू वडे खात आहे. आणि इथे झालेला आहे खिचडा. आणि किट्टू कसे आले बेटा वडे? छान आवडले. हा तिथे किट्टू वडे खात आहे. तर चला मी पण जेवण करून घेते. हा आमचं डिनर आज हेच आहे. किट्टूला विचारलं तर मी मॉर्निंगला म्हणजे सायंकाळी काय खाशील तर तो म्हणे की मम्मा पोहे खाणार. म्हटलं पोहे रोज रोज नाही खालावेत किट्टू. आणि पोहे म्हटलं तर मग हेवी पण होते. तर त्याला म्हटलं की काय खाशील तर म्हटलं सर म्हटलं आपण आज साबुदाण्याचे वडे वगैरे बनवू का. तर म्हणे ठीक आहे मम्मी म्हणे बनव म्हणे. म्हटलं सोबतच म्हटलं भगर बनवून घेऊ म्हटलं. तर म्हणे ठीक आहे म्हणे. आता तेच बनवलं आज. तर आज त्याच्यावरच आमचं. तर तो पण आता खातो. नाहीतर आधी खायच्या नाही तर आधी चपाती लागायची. नंतर खाते साबुदाण्याचे वडे खाते. भाकर पण खायला लागलं आहे. आता खिचडा बनवला बघते काय खाते का. तर चला कंटिन्यू राहा. तर आजचं आमचं असं डिनर आहे. इथे आहे भगर, इथे आहे खिचडा आणि इथे बनवलेले साबुदाण्याचे वडे आणि सोबतच साबुदाणा बटाट्याची चकली आहे. तर चला आता आम्ही खाऊन घेते हे. किट्टू कसं वाटलं तुला खिचडा? कसा वाटला? चारून दू. कसा आहे आजचा खिचडा? छान झालाय ना?
हा तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेते. तर हा ब्लॉग मी इथे चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. किटू से गुड नाईट. अभी तक तो मैं मरा करूँ तब तो मुझे लाईक करना. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.